जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण भेटतोय थेट कॉलेजमधून। आज आमचं होतं एसीचं प्रॅक्टिकल झाल्यावर जरा यांची चर्चा चालू होती। तुला कुठला डायग्राम आलता, मला कुठला डायग्राम आलता। हे सगळ्यांना सोपं चालतं, एवढा काही विषय नाही। समित म्हणतोय मला सगळ्यात सोपं आलतं, मी काही कॉपी करूनच केले। अथर्व शेठ म्हणले मला असाइनमेंट लिहून द्या कोणीतरी। त्यानंतर थोड्या वेळाने बसलो रील्स बघत। हे भाऊ बघा रील बघतात, लिहित नाही काय नाही, नुसतं रील बघतात। बाकीच्यांचं लिहून झालं म्हणून सगळी त्याला रील दाखवतात आणि समित सगळ्यांना रील सेंड करतोय नाही का। आणि अथर्वला पण कोण लिहून देईना। त्यानंतर आपल्या अखिलेश भाऊंचं आगमन झालं, त्यांचं लेक्चर सुटलं होतं। मग ते आमच्यासोबत वरती येऊन बसले। उदय शेठ पण आले त्यांच्यासोबत। त्यानंतर आम्ही साईन घ्यायसाठी गेलो, लय तडपडलो राव साईन घ्यायसाठी। आकेला शेवटी साईन भेटलीच। आके सगळ्यात पुढं, मी आधी घेणार पण भाऊला सगळ्यात शेवट साईन भेटली। त्यानंतर हे बघा आकेसोबत काय मस्करी चालू आहे। काय थोडीफार मस्करी चालू असते। काय आकेला घेतला उचलून खुर्ची सोबत हाय असा, म्हणला मला कोण उचलू शकत नाही, घेतला सगळ्यांनी उचलून त्याला। काय बघा कॉरिडॉरमध्ये नेत होतं पण भाऊंला काय शेवटी सोडूनच दिलं खाली। काय विषय नाही, थोडीफार मस्करी चालते आमच्या कॉलेजमध्ये। माझ्या मस्करीनंतर त्यानंतर आम्ही गेलो मिसळला। मिसळ खाऊन झाल्यावर बाहेर येताना बघा ओमकार शेट निवांत बडीशेप खात येतात आणि स्वयं शेटला नुसते फोन। त्यानंतर आम्ही थेट पोचलो कॉलेजला, आमची साईन घ्यायची राहिली होती। त्यानंतर आपले स्वयं शेट म्हणतात कधी साईन होणार। त्यानंतर शेवटी आम्हा सगळ्यांना साईन भेटली, पण विराज शेवटी तडपडायच लागला साईनसाठी। विराजला मॅडम साईनच द्यायना, म्हणते तू मला लय त्रास दिलाय। विराज म्हणतो मी तुम्हाला त्रासच नाही दिला। शेवटी सगळ्यांची साईन झाली ना, आद्याचं आगमन झालं। आद्या म्हणतोय राव मला कधी ब्लॉगमध्ये घेतलं नाही, आज तुम्हाला पण ब्लॉगमध्ये घे। त्यानंतर आपण थेट पोचलो रॉयल एनफिल्डच्या शोरूमला। आपल्याला आज घ्यायची होती एक गाडीची डिलिव्हरी। हे बघा आप्पाचं बोलणं चालू आहे की आपण बुलेट घेतली आहे, जरा चित्र बघून घेऊ आपल्या ह्याच्यावरती लावलेले। नंतर आपला मस्त पडदा वगैरे टाकून घेतला बुलेटवर, म्हणलो ओपनिंग करायची। त्यानंतर आप्पाने साईन वगैरे केली, ऑटोग्राफ वगैरे दिले त्यांना। त्यानंतर हार वगैरे घालून वहिनीने बुलेटची पूजा करून घेतली, मस्तपैकी पूजा पण झाली। त्यानंतर हे बघा आप्पाचा काळा घोडा। आप्पाचं स्वप्न होतं बुलेट घ्यायचं आणि आप्पाचं आज स्वप्न पूर्ण झाले। आप्पाचा काळा घोडा, आता आप्पा खुश आहे। त्यानंतर एक फॅमिली फोटो घेतला सगळ्यांनी। हे बघा आपल्या बुलेटचं लुक असं आहे, आप्पा काय आज बुलेटला सोडणच झालतं। हे भाऊ बघा आकाश पायगुडे, अष्टविनायक कॉन्ट्रॅक्टरचे ओनर, निवांत भाचीला घेऊन वडापाव खातात। तिकडे डिलिव्हरी घेतोय, कोण नाही घेत तसलं काय नाही। त्यानंतर गाडी काढली शोरूमच्या बाहेर, आप्पा फुल खुश होतं, चेहऱ्यावर हसी तर बघा आप्पाच्या, फुल खुश होता आप्पा आज। त्यानंतर आम्ही थेट निघालो घरी जाता आता भैया पण होता सोबत। भैया म्हणतो हळू गाडी चालव, आपली गाडी तसं पण हळूच असते। बघा मित्रांनो हळूच चालू आहे। त्यानंतर आम्ही पोचलो घरी पण पूजा वगैरे करून घेतली। घरी पण पूजा मस्तपैकी झाली। त्यानंतर हे बघा यांचं डिस्कशन चालू आहे, बुलेट एक नंबर आहे, आप्पांनी नादच केलाय। चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।